पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। तिहेरी हत्याकांडात चौघे जेरबंद, चितावणीखोर स्टेटस ठेवणाऱ्यालाही अटक। एक आरोपी सोनगडहून ताब्यात। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर शहरात झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे। यांच्यात विवादास्पद स्टेटस ठेवणाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे। 3 आरोपींना पोलिसांनी कालच अटक केली होती। चौथ्या आरोपीला गुजरात राज्यातील सोनगड येथून अटक करण्यात आलेली आहे। लग्न मंडपात झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 4 संशयितांना अटक केली आहे। पिंपळनेर शहरातील गोसावी समाजातील एका लग्न सोहळ्यातील साखरपुड्याच्या कार्यक्रमात झालेल्या वादात 3 जणांची हत्या करण्यात आली आहे। साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातील बिजासनी कॉलनीत राहणाऱ्या विजय गोसावी यांच्या मुलीचा विवाह सोहळा होता। विवाह सोहळ्याच्या 2 दिवस आधीच सोनगडच्या काही लोकांनी त्यांच्या मोबाईलवर चितावणीखोर स्टेटस ठेवल्यानं दोन्ही बाजूंनी अंतर्गत धुसफूस सुरू होती। दरम्यान हळदीच्या दिवशी सोहळा सुरू होण्याआधी या स्टेटसचा जाब विचारण्यासाठी गेले असता दोन्ही गटात वाद झाला। यावेळी अचानकपणे 3 ते 4 जणांनी वधूकडील लोकांवर चाकूने वार केले। या हल्ल्यात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले। दरम्यान घटनेनंतर गुजरातकडे पळून जाणाऱ्या तिघांना पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चितावणीखोर स्टेटस ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी सोनगड येथून अनिल गोसावी याला अटक केली आहे। या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। मुख्य संपादक जतीन बोरसे। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, पिंपळनेर पोलीस स्टेशन। काल पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोसावी समाजाचा साखरपुड्याचा कार्यक्रम होता। यासाठी मुलगा हा सोनगड येथील असून मुलीकडचे साक्री येथील पण लोक आलेले होते। या दोघांमध्ये सोनगड आणि साक्रीवाल्यांमध्ये काहीतरी पूर्वीचे जुने वाद आहे। त्या अनुषंगाने तिथे त्यांच्यात बोलण्या चालण्याचे रूपांतर भांडणात झाले आणि भांडणामध्ये आरोपितांनी साक्री येथील इस्मानवर वार केले। ह्या वारमध्ये 5 जण जखमी असून खूप मोठा मॉब एकत्रित झालेला आहे अशी माहिती भेटल्यावर आम्ही तात्काळ घटनास्थळी गेलो व आरोपी कुठले काय याबाबत माहिती घेता आम्हाला कळालं की ते सोनगडचे आहेत। मग अंदाजे ते सोनगडला पळाले असतील या दृष्टीने आम्ही आमची एक टीम तात्काळ सोनगडकडे रवाना केली ओटाबारी मार्गे जाण्यासाठी। आणि याच दरम्यान आम्ही आमचे कॉन्टॅक्ट मधले जे पण नागरिक होते जसे कुडाशी ओटाबारी यांना सांगून रस्ता ब्लॉक करण्याची व्यवस्था केली, परंतु ते कुडाशी ते ब्लॉक न होता वारसा ओपी मधले हद्दी जे आहे ओटाबारी इथे ब्लॉक झाले आणि तिथं तात्काळ आमची पोलीस पोहोचून आरोपींना ताब्यात घेतले। तसेच ह्या प्रकरणासाठी ज्याने चिथावणी दिली, ज्याने रील्स टाकले आहेत, तो अनिल गोसावी याला गुजरात राज्यातून काल रात्री ताब्यात घेण्यात आले। 4 आरोपी अटकेत आहेत आणि सदर गुन्हा नोंद करून गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।